नमस्कार सगळ्यांना, कल्याणी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार झटपट आणि अगदी चविष्ट आणि कुरकुरीत होणारे तळणीचे मोदक बघणार आहोत. तर त्यासाठी इथं साहित्य लागणार आहे. 1 वाटी किसलेलं खोबरं, अर्धी वाटी साखर आणि ही मी कणिक भिजवून घेतलेली आहे. तर ही मी आपण जी नॉर्मल आपली पोळीसाठी चपातीसाठी जी कणिक भिजवतो तर तीच घेतलेली आहे. बाकी अलग अशी वेगळी कोणतीही मी कणिक नाही घेतलेली तयार करून. हीच कणिक चालते या मोदक करण्यासाठी आणि खूप छान होतात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचं किस आणि साखर टाकून घ्यायची आहे. याची खिरापत तयार करून घ्यायची, आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथं बारीक अशी खिरापत तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मोदक बनवणार आहोत. तर मोदक बनवण्यासाठी मी इथे एक पोळपाट घेतला आहे आणि त्यावर मी आता इथे पोळी लाटून घेणार आहे आणि त्या पोळीतून आपल्याला छान गोलाकार असे पुऱ्यांसारखं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सारण भरून आपल्याला त्याचे मोदक तयार करायचे. चला तर मी आता याची एक पोळी लाटून घेते. तर मी इथं अशी एक पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला याला छोट्या वाटीने किंवा जे धारदार काय असेल राऊंड असं तुमच्याकडे, तर त्याच्याने आपल्याला छान पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने मी अशा छान पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. असंच आपल्या सगळ्या कणकेचे गोल पोळी करून सगळ्याच्या पुऱ्या तयार करून घेते. 21 पुऱ्या मी करणार आहे, म्हणजे आपल्याला 21 मोदक करायचे. तर याच प्रकारे 21 पुऱ्या आपल्याला करून घ्यायचे. तर या पद्धतीने मी इथे 21 पुऱ्या करून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आता आपल्याला सारण भरून खिरापतीचं आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे. तर तुम्हाला मी दाखवते कसे तयार होतात मोदक. तर असं आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. चला तर मी बाकीचे सर्व मोदक तयार करून घेते. तर या पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेले. अगदी झटपट होता, काहीच वेळ नाही लागत. आता आपल्याला या मोदकांना तळून घ्यायचंय. चला तर आपण यांना तळून घेऊया. तर कढईमध्ये मी इथं तेल टाकून घेतलेले. तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचे. त्यानंतर एक करून आपल्याला यामध्ये मोदक करायचे आणि मंद आचेवर तळायचे. तरी ते आपलं तेल छान गरम झाले आणि यामध्ये आपण एक करून मोदक करू. खूप छान लागतं आणि खूप कुरकुरीत असे मोदक तयार होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. छान याला आपण मंद आचेवर तळून घेऊ. तुम्ही ते बघून त्याला छान लाल आलेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला मोदक तळायचे. लालसर असे मोदक किती छान दिसतंय. आपण याला काढून टाकू. याच पद्धतीने आपल्याला बाकी सगळे मोदक तळून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला सगळे मोदक तळून घेतले मी. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला हे मोदक एका प्लेटमध्ये